म्हणा म्हणा अक्का जागरण गोंधळ आहे. आत्ताशी आपण काय केलं देवाला पाचारण केले. अजून आपला खंडोबायाला बाकी आहे. आणि म्हणून गोंधळ बुवा पुढे जायचं का? चला तर मग आता सगळे प्रेक्षक आपले भक्तगण सामील आहेत तर आपल्या देवाला बोलूया. चला तर मग. तर मंडळी या जेजुरी गडावर श्री खंडेराय यांचं आगमन झाल्यावर त्यांची जी अर्धांगिनी आहे ती म्हणजे माता पार्वती. याच माता पार्वती म्हासकांत म्हणजे म्हासा या अवतारात जन्म घेतला आणि तिचा श्री खंडेराय यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर हे दोघेही अतिशय आनंदाने सुखाने या जेजुरी गडावर नांदू लागले. आपल्या भक्तांना आशीर्वाद देऊ लागले. असा हा त्याचा संसार अगदी सुखाने समाधानाने चाललेला असतो बरं का. तर मग चला आपण हा सुख सोहळा पाहूया. हॅलो गोंधळी बुवा, माहित घ्या. काय म्हणता गोंधळी बुवा? आता आपला खंडेराय आले, म्हासा आली. तुम्ही म्हणला तसं यांनी अवतार कार्य चालू केलेले. बरोबर. आणि याच दरम्यान काय केलं, मनी आणि मल्ल या दोन्ही राक्षसांचा वध केलेला आहे. राज्याला सुखवीत आहे. अनेक हजारो भक्त लाखो भक्त त्यांचे झाले. पण त्यांच्या भक्तामध्ये एकच भक्त श्रेष्ठ होती, ती म्हणजे कोण? भानू. आणि त्या धनगरवाड्यातून त्या बानूला एवढी देवाची आस लागली की तिचं तन वन जेवण, तिचं पाणी, तिचा घास सगळंच मल्हारी होऊन बसलं. तर बानूची ती आर्त हाक खंडेरायापर्यंत पोहोचली का? चला बघूया. चला तर मग.
बुवा. अशा प्रकारे बाणूच्या ध्यासात, मनात, पाण्यात सर्वत्र फक्त श्री खंडेराय दिसू लागलेले आहे. होय होय, फक्त आणि खंडेरायच यायला लागले. आणि अशा एक प्रेमळ भक्ताला भेटण्यासाठी म्हणून खंडेराय आता धनगरवाड्यात निघालेले आहेत. कुठल्या ते धनगरवाड्यात कसे आले याचं आपले गोंधळीबुवा करतील ते आपण ऐकूया. आता बघा, आपण बघितलं म्हाळसा आणि देव कुठं आहे? जेजुरी गडावर. बाणू कुठं आहे? धनगरवाड्यात. आता जसं बाणूला आस लागली देवाला भेटायची, देवाला सुद्धा आस लागली भक्ताला भेटायची. पण त्यांची ही चंचलता, त्यांच्या मनातले विचार म्हाळसाकडनं चुकणार आहेत का? आदिमाय आदिशक्ती पार्वती आहे ना, तिने ओळखलं की आपला देव कुठेतरी घुटमळायला लागलाय आणि म्हणून म्हाळसा काय करतीये, त्याला एकट्याला सोडत नाही. मग आता इथं प्रसंग असा होतो, खंडेरायाला जायचंय. मग खंडेरायाचे परम मित्र जे भगवान विष्णू असतात, या अवतारामध्ये हेडगे प्रधान म्हणून त्यांचे आलेले असतात, प्रधान बनतात त्यांचे. आणि मग ते प्रधान त्या आपल्या देवाला एक मार्ग सुचवतात. तर तुम्हाला या जेजुरी गडावर जायचं असेल तर म्हाळसा राणीवर काय करा, सारीपाटाचा खेळ खेळा. या सारीपाटाच्या खेळावरती एक पण लावा, म्हणजे जो हरेल त्यांनी जेजुरीगड 12 वर्ष सोडून जायचा. म्हणजे आता आपसुकच जर देव हरले तर जेजुरीगड सोडून कोण जाणार? मल्हारी मार्तंड. आणि जाणार कुठं? बाणूकडं. याच पद्धतीने जी आपली लक्ष्मी आहे ती सुद्धा म्हाळसाकांना सांगते की तुम्ही हा सारीपाटाचा डाव खेळा. असाच हा सारीपाटाचा डाव रंगला जातो जेजुरीला. दोघंही खेळत असतात, डाव पुढं सरकत असतो आणि जिंकता जिंकता देव हरतात आणि म्हाळसाला वाटतं मी जिंकले. म्हाळसा जिंकल्यानंतर काय होतं? देव आपसुकच जेजुरीच्या बाहेर पडतात. मग मात्र म्हाळसाच्या लक्षात येतं की देव आता गड उतरून चालले आणि हे नक्की कुठे जाणार? बाणूकडं. म्हणून ते काय करतात? शाप देती ती की तुम्ही 12 वर्ष जिकडे जिकडे फिराल ते वयोवृद्ध होऊन फिराल, म्हातारे बनून फिराल. आणि म्हणून हा जो जेजुरीचा खंडेराय आहे, शंकर भगवान आहे, ह्यांचं म्हाताऱ्यामध्ये रूपांतर होतं. पण तरी सुद्धा हा देव धनगरवाड्यात कसा घुसला ते बघूया. चला तर मग.
म्हाताऱ्याच्या वेशीत पोहोचला कुठं बानूकडं. पण तुम्ही बघितलं बानूने तर ओळखलंच नाही. असे 12 वर्ष लोटतात. देव बानूची चाकरी करतात, तिच्या मेंढ्या सांभाळतात, तिची शेती सांभाळतात आणि स्वतःचं अस्तित्व लपवून ठेवतात. ही बानू सदैव त्यांच्या आठवणीत असते. देव 12 वर्ष त्यांच्या बरोबर असतो, तरी पण ती ओळखत नाही. आणि तिच्या वाड्यातले तिचे वडील तिचे आसपासचे कोणी ओळखत नाही. आता 12 वर्ष संपत आले आणि संपल्यानं देवाला कुठं लागली ओढ जायची? म्हाळसाकडं, जेजुरीला. आता या जेजुरीला जाताना जोवर चमत्कार नाही तोवर नमस्कार नाही. आणि म्हणून काय करतात खंडेराय? सगळ्या मेंढ्या दंगरवाड्यातल्या मारून टाकतात. सगळी लोक गोळा होतात, बानू गोळा होते आणि त्या म्हाताऱ्याला म्हणतात आमच्या मेंढ्या आम्हाला परत दे, आता तुझं काय खरं नाही. 12 वर्ष पूर्ण झाल्यामुळे देव आपल्या मूळ स्वरूपात येतात आणि सर्व भंडारा टाकून मेंढ्या जिवंत करतात. मग लोकांना कळतं 12 वर्ष त्याला आपण चाकर बनवून ठेवला तो म्हणजे आपला देव खंडेराय होता. आणि हाच खंडेराय बानूला जेव्हा दर्शन देतो त्यावेळेस बानूचं जीवन कृत्य होतं. त्यावेळेस खंडेराय म्हणतात की मला तिच्याशी काय करायचंय? लग्न करायचंय. तिच्या वडिलांकडे मागणी टाकतात मला बानू बरोबर लग्न करायचंय. आता लग्न सोहळा कसा पार पडला चला तर बघूया. काय हो बानुबाई? बोला काय म्हणते बोलवा. अशा प्रकारे बानुबाई आणि श्री खंडेराय यांचा विवाह संपन्न झाल्यानंतर हे दोघेही नवदाम्पत्य आता जेजुरी गडावर जाण्यासाठी निघालेलं आहे बरं का. असं का? बर. जेजुरी गडाच्या पायथ्याशी आल्याबरोबर श्री म्हाळसा देवीला निरोप जातो. कसला? की देव आल्यात. पण कसे आलेत? तर बानुबाई बरोबर दुसरा लगीन करून आल्यात. अरे बापरे. हे ऐकल्याबरोबर म्हाळसा देवीच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. असं होय? आणि देवाला ते विनंती करतात, आदेश देतात की तुम्ही ताबडतोब गडावर निघून यावं, बानुबाईला तिथं सोडावं आणि एकट्यानं यावं. नाईलाजाने देवाला बानुबाईला तिथं सोडून एकट्याला गडावर जावं लागलेलं आहे. बर. पुढची जी कथा आहे ते आपले बंधुभाऊ सांगतील ते आपण ऐकूया. असे हे देव बानूला गडाच्या खालीच ठेवलं, माळसेकडे एकटेच गेले. त्यांना असं वाटलं माळसेला ते काय करू शकतात? आलवू शकतात किंवा तिला तयार करू शकतात की तिने बानूचा स्वीकार केला पाहिजे. पण आपण बघतोय मागे काय चाललंय? माळसा तयार होत नाही. कुठलीही पहिली लग्न झालेली बाई चौथीला स्वीकारेल का? तसंच इथं सुद्धा चालू आहे. पण खरा अवतार कार्याचा शेवट जो चाललेला आहे तो इथंच आहे. देवाला माहित असतं बानू कोण आहे आणि म्हाळसा कोण आहे, पण म्हाळसेला माहित नसतं की ती पार्वती आहे आणि बानूला माहित नसतं तिचा मागचा जन्म कुठला आहे. आणि म्हणून देव काय करतात? कळीचा नारद मुनी बोलवतात. आता त्यांचे मित्र भगवान विष्णू आहेतच आणि त्यांचा भक्त म्हणजे कोण? कळीचा नारद मुनी. त्या कळीच्या नारद मुनीला बोलवतात. त्यांना सांगतात बानूला आणि म्हाळसेला दोघांनाही काय करतो मी? भक्ती दीक्षा द्या. त्यांना त्यांच्या स्वरूपाची ओळख करू द्या आणि त्या कुठल्या अवतारात होत्या मागच्या ते त्यांना समजलं पाहिजे. नारद मुनी येतात, दोघींनाही दीक्षा देतात. आता पार्वती माता आदिमाया आदिशक्ती असल्यामुळे तिला पहिल्या स्वरूपाची ओळख कळते की ती स्वतः पार्वती आहे म्हणून. आणि म्हणून तिला कळतं की बानू जी मुलगी आहे ती कोण आहे? तर इंद्रदेवाची मुलगी आहे आणि ती पार्वतीची मैत्रीण होती.
तिची शंकर भक्ती एवढी श्रेष्ठ होती की पार्वतीने स्वतः तिला वर दिला होता की आमच्या पुढच्या अवतारामध्ये तुझं लग्न देवाशी मी लावून देईल म्हणून. पण ह्या अवतारामध्ये म्हाळसेच्या त्यांना माहित नसतं की त्या पार्वती आहेत म्हणून, आणि म्हणून त्या विरोध करत होत्या. पण आता स्वरूपाची ओळख झाली, त्यांना कळलं की ही बानू तिसरी कोणी नसून तर ती माझी मैत्रीण जयाद्रीच आहे. आणि म्हणून त्या स्वतः जेजुरीकडे उतरून खाली येतात, बानूला भेटतात. बानू त्यांचं दर्शन घेते, म्हाळसाताई त्यांना गळे मिळतात आणि त्यांचा स्वतः हाताने धरून गडावरती घेऊन जातात. गडावरती गेल्यानंतर हे राज्य चालू असतं, अवतार कार्य संपत आलेलं आहे. आणि आता हे सगळे देव कुठे चाललेले आहेत? आपल्या स्वस्थानी चाललेत. भगवान विष्णू आणि श्री लक्ष्मी कुठे जाणार? वैकुंठ धामाला जाणार. आणि श्री खंडेराय, म्हाळसा आणि बानू कैलासाला निघणार. मग ही जेव्हा वेळ आली तेव्हा सगळे भक्तांच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले, कारण हा देव आमच्या सोबत राहिला आणि आता हा कैलासाला निघाला, आता आम्हाला कोण? तेव्हा भगवान खंडेरायाने सांगितलं की जो जो भक्त माझ्या मनापासून नाव घेईल, नामस्मरण करेल, माझ्या नावाचा जागर करेल, तिथे तिथे माझं अस्तित्व असेल, तिथे तिथे त्याला आशीर्वाद लाभेल. आणि म्हणून त्यांनी वाघ्या मुरळींना काय केलं? आशीर्वाद दिला. आणि ह्याच आम्हा सर्व वाघ्या मुरळींच्या मनामध्ये त्या देवाबद्दल काय असतं आहे ते आपण आता या शेवटच्या गाण्याकडे बघूया. चला तर. जय कोणी